नमस्कार सर्व मित्रांना, सर्वप्रथम सर्वांची आपल्या चॅनलवरती हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आज आहोत आपण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे जनता या ठिकाणी बसलेली आहे आणि यांच्या प्रमुख मागण्या काय आहे बघा तुम्ही. या ठिकाणी एक अंत्ययात्रा देखील या ठिकाणी काढण्याचं यांनी काम केलेलं आहे. यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा काका अगोदर. मी गोरक्ष उत्तमराव कुडके, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तमराव निवृत्ती कुडके जे उपोषणाला बसलेले आहेत, आमर उपोषणाला, त्यांचा मी चिरंजीव आहे. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत दादा? तर आमच्या प्रमुख मागण्या 5 आहेत. स्वातंत्र्य सैनिक पाल्यांना कायमस्वरूपी नोकरी, स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा वारस पत्नी नेहमी स्वातंत्र्य सैनिक पेन्शन देणे, वेळ आली की काढून टाकणे असं वारंवार केले जाते. तिथं हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्णय डावलून केले जाते. सध्याच्या विधवा वारस पत्नी यांना कोणी वाली राहिले नाहीत. त्यांच्या पतीने हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेले, खूप मोठं काम केलेले. पाल्यांना नोकरी मिळत नाहीये, लिंक तुटती. तर सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य खूप मोठा आनंद उत्सव साजरा करतोय. मराठवाडा हैदराबाद मुक्ती 13 सप्टेंबरचा. परंतु ज्या लोकांनी रक्त सांडलं, ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं, त्यांचा कोणीही विचार करत नाहीये. वारंवार यांना आम्ही लेखी निवेदन दिलेले आहेत, सर्व माहिती दिलेली आहेत. ह्यांच्याकडून हेही उत्तर येत नाही की आपल्या मागण्या ह्या कायदेशीर नाहीत म्हणून. फक्त त्यांना द्यायचं नाहीये. मला बाकी काही विषयावर बोलायचं नाही. लाडक्या बहिणीने कुणी काही मागितलेलं नव्हतं, त्यांना शासनाने दिलं. फक्त राजकीय हेतू समोर ठेवूनच काम करतात. स्वतंत्र सैनिकाची एवढी अवहेलना करतं हे शासन. राजस्थान सरकार छोटं राज्य, स्वतंत्र सैनिकाला 50,000 रुपये वेतन अनुदान देते, महिना देते, मानधन देते, त्यांच्या पाल्यांना नोकऱ्या देते. तुमचं हरियाणा सरकार देते 40,000 रुपये पगार. आपलं तुटपुंज एवढं श्रीमंत राज्य समजलं जातं देशामध्ये, ते 20,000 पेमेंट देते. किंवा अशा पद्धतीने शासन ह्याची स्वातंत्र्य सैनिकाची पिळवणूक करतात. सध्या सर्वात वाईट परिस्थिती असेल ते स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा वारस पत्नी, त्यांचे वारस जे आहेत ते, त्यांना नोकरीमध्ये आरक्षण नाही, कुठलं काहीच नाही. राजकीय मंडळी त्यांच्या वारसाचा पूर्ण बंदोबस्त करून ठेवतात, गडगंजी संपत्ती कमवतात. ह्या अशा प्रवृत्तीमुळं सामान्य लोकांना जगणे असं झालेलं आहे. माझे वडील एक कीर्तनकार, प्रवचनकार, ह्या सर्व गोष्टी, सामाजिक कार्यक्रम, ह्या सर्व गोष्टी ते पाहतात. चालू परिस्थितीमध्ये ते प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. मंत्रालयामध्ये वारंवार आंदोलनं केलेले आहेत. मंत्रालयाचं गेट बंद करणे अशा असंख्य ह्या वयामध्ये ते करतात. आता आम्ही मुंबईत आंदोलन करू नये म्हणून आम्हाला मंत्रालयामध्ये बॅन केलेले. मंत्रालयात किंवा आझाद मैदानामध्ये आम्हाला आमरण उपोषण 1 दिवसात उठवलं. मग आम्ही ठरवलं ठीक आहे, तिथं न्यायालयीन आदेश 1 दिवसापासून करता येत नाही. जिथं कायमस्वरूपी आपल्या विषयाकरता मरण येईल असं आम्ही संभाजीनगर इथं आता एरिया ठरवलेला आहे. समोर तुमचा 13 सप्टेंबर आहे, मुख्यमंत्री येत आहेत. आनंद उत्सव आपलं 17 सप्टेंबर दिवस आहे, जे हैदराबाद मुक्ती दिवस म्हणून समजला जातो. स्वातंत्र्यानंतर 1 वर्षाने आपण स्वतंत्र झालो, ते ह्या लोकांचा योगदानामुळे आपण झालेलो आहोत. आम्ही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की यांच्या रक्ताचा, ह्यांच्या परिस्थितीचा सगळं सार्वभौम विचार करून स्वातंत्र्य सैनिकांनी, माझ्या वडिलांनी जे 13 तारखेला तुम्हाला 13 तारखेला निवेदन दिले आपण. बरं, आता यामधून आपण सरकारने ही मागणी जर आपली मान्य केली नाही तर आपला शेवटचा अजेंडा काय राहणार आहे? आमचा अजेंडा शेवटचा हाच राहणार आहे. हाच अजेंडा राहणार आहे. हा माझे वडील आहेत, बसलेले आहेत, ह्या जागेवर देह त्याग करणार आहेत. एक तर त्याने ठरवलंय की सरकार आमच्या मागण्या मान्य करेल किंवा माझं प्रति इथंच राहील. आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण दाखवलेलं आहे त्यांनी. आपल्यापैकी कोणी बोलू शकतं का? तुम्ही बोलताय काय? मी उत्तम अमनराव लोखंडे, राहणार नंदुरबार तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. मी स्वतंत्र सैनिक पाल्ले. माझ्या मागण्या आम्हाला तात्काळ नोकरीत सामील घ्यावे, तात्काळ पेन्शन लागू करावे. इतर राज्याप्रमाणे हरियाणा, राजस्थान, गुजरातला हे सगळ्याला इतर राज्याप्रमाणे पेन्शन लागू झालेलं आहे. मग महाराष्ट्र सरकार आमच्यावर एवढं दुर्लक्ष का करतं आहे
ही जर अशी अवस्था आली आमची, स्वतंत्र सैनिक पाळले असून स्वतंत्र सैनिकाचे किती आज बसलेले आहे, त्यांना पेन्शन मिळत नाही, पेन्शन भेटली पाहिजे. बरोबर, नक्कीच आपली मागणी शासन पूर्ण करेल. यानंतर हां हां तुम्ही बोलू इच्छिता तुमच्यापैकी कोणी? ह्याच्यातच आमचे मालक वाढले तर आम्हाला मरायला लागलं तर आम्ही आम्हाला शेती नाही. तेवढं काम आता झालं 50 वर्ष झालं आम्हाला शेती नाही, आम्हाला शेती नाही. काही कुणी बघा ना आमच्या अधिकार द्याय ना. उपाशी मारायची वेळ आली आमची. तेवढं आम्ही हे करावा, कोणी आम्हाला बघत नाही. काय करायचं? हा? आता आमचे मालक गेले तर आमचे आई बापच गेल्यासारखे झाले तर तुम्ही हा, तरी तुम्ही व्हा आमचे काय आईबाप. बाबा, ना तुम्ही हा. आमचे तुम्ही तरी करा व्हा ना. आमचे आईबाप. चालेल. आम्ही गरीब माणसं येतो. नक्कीच यानंतर आपण आपल्याला माहिती आहे 17 सप्टेंबर या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणारच आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपले बाबा आहेत, या ठिकाणी हे देखील बाईट देऊ इच्छितात. ऐका, माझं वय जरा बस. 97 वर्षाचं. किती 97 पासून हे स्वतंत्र सैनिक वंचित पडलेले, यांची कोणी दखल घ्यायना, कोणी यांना विचारेना, कोणी यांना काही म्हणना. ज्यावेळेला भारत आपला स्वतंत्र झाला आणि दिसेना मानव सांगता याला, तेव्हापासून मला सगळं माहिती आहे. मुक्तीसंग्राममधलं यांचे वडील आणि आम्ही सगळंच होतो दोघंजण. पण त्यांच्या वडिलाचं वय 105 वर्षाचं. माझ्या अगोदर 15 वर्षाच्या अगोदर जन्म झालेला आहे. आणि मी त्यांच्या ह्या स्वतंत्र सैनिकासाठी कुठपर्यंत यांनी कुदत पडायचे, यांचा दखल कोणी घ्यायची का हे असेच पडून द्यायची. एवढीच माझी नम्रतेची विनंती हात जोडून की यांची दखल तुम्ही घ्यावी, आमची मागण्या पूर्ण कराव्यात, ही हात जोडून माझी नम्रतेची विनंती. बाबा नाव काय आपलं? माझं नाव सुदाम भागोजी बोराडे. नक्कीच आपली मागणी आपण शासनापर्यंत पोहोचूयात. धन्यवाद.